नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही। बघा, या ठिकाणी शब्द काय विचारलाय, सूर्य। सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का। आर्क म्हणजे बघा सूर्य असतो, भानू म्हणजे सूर्य, चंडाशू म्हणजे सूर्य, तर हिमांशू म्हणजे काय असतो, चंद्र। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। बघा, या ठिकाणी हिमांशू हा शब्द या ठिकाणी सूर्याचा समानार्थी शब्द नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं, पुढील शब्दापैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। बघा, आता सर्वांचे योग्य उत्तर येईल का। साकारचा विरुद्धार्थी शब्द काय असतो, साकार निराकार। बघा, या ठिकाणी बरोबर आहे। अपमान सन्मान बघा, या ठिकाणी बरोबर आहे। कर्कश मंजूळ बघा, या ठिकाणी बरोबर आहे। अपराधी दोषी बघा, या ठिकाणी हे बरोबर आहेत का, तर नाही। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 विरुद्धार्थी शब्दाची या ठिकाणी चुकीची जोडी आहे, ऑप्शन क्रमांक 3। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, पुढील मन पूर्ण करा। आता या ठिकाणी बघा, एक मन आहे, बुडत्याचा पाय। बुडत्याचा पाय खोलात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचार, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा। आता या ठिकाणी 4 शब्द आहेत, विसंगत म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे। आता नम्रता बघा विद्यार्थी मित्रांनो, नम्रता असेल, वकिली असेल, गायकी असेल, बघा हे काय असतील, भाववाचक नाम आहेत। आता विशिष्ट हा शब्द भाववाचक नाम आहे का, नाही। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी विसंगत शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, मी अभ्यास करत जाईन। मी अभ्यास करत जाईन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, मी अभ्यास करत जाईन। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 यायला पाहिजे। मी अभ्यास करत जाईन हे वाक्य काय यायला पाहिजे, रीती भविष्य काळाचं वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, देवा मला भारताचा पंतप्रधान कर। देवा मला भारताचा पंतप्रधान कर बघा, हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर, स्वार्थी वाक्य आहे का, हे आज्ञार्थी वाक्य आहे का, कोणत्या यायला पाहिजे, स्वार्थी वाक्य आहे का, नाही। आज्ञार्थी वाक्य आज्ञा वाक्यामध्ये आहे का, नाही। संकेतार्थी वाक्य आहे का, नाही। विद्यार्थी वाक्य, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, सदाचार हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे। सदाचार हा शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, सदाचार हा शब्द कोणती संधी आहे, स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही। तर सदाचार शब्द विद्यार्थी मित्रांनो व्यंजन संधीचं उदाहरण आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, बी। आता कवी बी बघा, बी हे विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, बी। बी हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। बी हे नारायण मुरलीधर गुप्ते या कवीचं बघा हे बी हे त्यांचं टोपण नाव आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, स्मृती चित्रे। स्मृती चित्रे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। स्मृती चित्रे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। लक्ष्मीबाई टिळक स्मृती चित्रे या पुस्तकाच्या लेखिका आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलं, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। जे टाळता येऊ शकत नाही, जे टाळता येऊ शकत नाही आपण त्यांना काय म्हणतो, अपरिहार्य। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF उत्तरासोबत आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलाय, नलिनी आणि नीरज हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। आता नीरज म्हणजे काय असतो पहा, नीरज म्हणजे कमळ, म्हणजेच या ठिकाणी नलिनी आणि नीरज हे शब्द काय असतील, कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक पुढचा बघा, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? अतिवृष्टी, अनावृष्टी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. समाजाची सेवा करणारा. समाजाची सेवा करणारा आपण त्यांना काय म्हणतो? समाजसेवक. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन कोणी केले? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भावार्थ दीपिका या ग्रंथाचं लेखन पहा संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आज, काल, नंतर, अगोदर. आज, काल, नंतर, अगोदर. बघा हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द असतील? क्रियापद आहेत का? नाही. शब्दयोगी अव्यय आहेत का? नाही. मग आपल्याकडे काय उरले? आज, काल, नंतर, अगोदर हे काय असतील? क्रियाविशेषण. बघा या प्रकारचे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. आता विसंगत म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे. शौर्य भावाचक नाम आहे. मांगल्य भावाचक नाम आहे. गुंडगिरी भावाचक नाम आहे. चतुर. आता चतुर हा शब्द भावाचक नाम आहे का? चतुर, चातुर्य. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी विसंगत शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो. या वाक्याचा काळ ओळखा बरं, कोणता असेल? मी कादंबरी वाचत होतो. या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का? वाचत होतो म्हणजे अपूर्ण आहे. मी कादंबरी वाचत होतो अपूर्ण, मग अपूर्ण भूतकाळाचं वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, माझे ओझे थोडे हलके करशील का? या वाक्याचा प्रकार ओळखा. बघा या ठिकाणी शेवटी क्वेश्चन मार्क या ठिकाणी आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे. माझे ओझे थोडे हलके करशील का? मग कोणतं वाक्य यायला पाहिजे? स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी वाक्य आहे का? विद्यार्थी वाक्य आहे का? माझे ओझे थोडे हलके करशील का? हे आज्ञार्थी वाक्य यायला पाहिजे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश. गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. मुलांनो शांत राहा. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मुलांनो. आता मुलांनो हाक मारणे कोणते असते? संबोधन विभक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. केसरी. बघा आता केसरी म्हणजे काय असतो? केसरी म्हणजे सिंह. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केसरी म्हणजे सिंह. ऑप्शन क्रमांक 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, श्रमजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. श्रमजीवी. आता श्रमजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी बुद्धिजीवी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही. बघा ज्यांच्यासारखा दुसरा नाही असा समजा त्यांना आपण काय म्हणतो? ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही. अद्वितीय म्हणजे एकमेव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे. बघा आता आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे या अर्थाची मन कोणती यायला पाहिजे? पहा, थेंबे थेंबे तळे सजे आहे का? नाही. वराती मागून गोडे आहे का? नाही. हापापाचा माल गपापा आहे का? नाही. गरज सरोनी वैद्य मरो या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे. आता उखळ पांढरे होणे योग्य अर्थ काय यायला पाहिजे? उखळ पांढरे होणे म्हणजे खूप द्रव्य प्राप्ती होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम नाही म्हटले. शौर्य भाववाचक नाम आहे. गोडवा भाववाचक नाम आहे. दास्यपण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. लबाड. लबाडी. लबाडी हा शब्द भाववाचक नाम होतो. लबाड होत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा, त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अव्यय आलेला असेल? त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते. पोटासाठी शब्दयोगी अव्यय आलेला आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. मी क्रिकेट खेळत असे. मी क्रिकेट खेळत असे कोणत्या काळाचं वाक्य असेल? मी क्रिकेट खेळत असे रीतिभूत काळाचं वाक्य आहे. पहा ऑप्शन क्रमांक 4 या वाक्याचा काळ आहे. ग्रंथालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? ग्रंथालय. ग्रंथालय बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा बघा या ठिकाणी ग्रंथालय या शब्दाची संधी कोणती आहे? स्वर संधी. विषय क्रमांक कमलनयन. कमलनयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? कमलनयन.
बघा महत्त्वपूर्ण शब्द आहे, सर्वांनी सांगायचे कमलनयन या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव कोणतं आहे? शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव कोणतं असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव कोणतं असेल? कोणतं आहे? गिरीश. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. गिरीश बघा हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, त्याने वाघाला ठार केले, त्याने वाघाला ठार केले या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? त्याने वाघाला ठार केले कोणता असेल? भाव्य प्रयोगाचं उदाहरण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला, तो भाजीपाला, तो भाजीपाला पुल्लिंग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या. बघा याच्यामध्ये भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग लिंग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला एकवचनी शब्द ओळखायचा आहे. आंबा, आंबे. आंबे मग या ठिकाणी अनेक वचनीच आहे. गाय, गाई. गाई पण या ठिकाणी अनेक वचनी आहे. वासरू, वासरे. वासरे पण या ठिकाणी अनेक वचनी आहे. फूल, फूल, फुले. म्हणजे या ठिकाणी फूल हा शब्द काय असेल? एकवचनी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? एकेरी अवतरण चिन्ह. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अक्षय, अक्षय म्हणजे काय असतो? अक्षय म्हणजे नाश न होणारे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, लहानपणापासून लागलेले वळण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? लहानपणापासून लागलेले वळण त्यांना आपण काय म्हणतो? बाळकडू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा हापूस, हापूस, तंबाखू, पगार. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? हापूस, तंबाखू, पगार. बघा हे शब्द काय असतील? पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, जे शब्द आपल्या मनातील भावना व्यक्त करतात त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? जे शब्द आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करतो आपण त्यांना काय म्हणतो? केवल प्रयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? यमुना पर्यटन मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे? बाबा पदमनजी यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार. केशव कुमार विद्यार्थी मित्रांनो हे प्रल्हाद केशव अत्रे बघा यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रजनीनाथ हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? रजनीनाथ कशाचा असेल? रजनीनाथ सूर्याचा आहे का? चंद्राचा आहे? कोणता असेल? रजनीनाथ बघा या ठिकाणी चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? रजनीनाथ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अशक्त या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. अशक्त, सशक्त. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. दर 6 महिन्यांनी प्रकाशित होणारे. दर 6 महिन्यांनी प्रकाशित होणारे त्यांना आपण काय म्हणतो? षण्मासिक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विशिष्ट वेळी बघा विशिष्ट वेळी करणे आवश्यक असलेली कृती वेळ निघून गेल्यावर करणे. समजा आता एखादी कृती करायची आपल्याला, वेळ निघून गेल्यावर ती कृती करणे या अर्थाची म्हण कोणती असेल? बघा सर्वांनी सांगा. वेळ निघून गेल्यावर कृती करणे या अर्थाची म्हण कोणती यायला पाहिजे? वराती मागून घोडे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे. आता तिलांजली देणे म्हणजे काय असतो? त्याग करणे, सोडून देणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. सुंदर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल? सुंदर, सुंदरता, सौंदर्यवान, सुंदरता, सौंदर्य. सुंदर या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? सौंदर्य. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम ओळखा. नदी सामान्य नाम आहे. शहर सामान्य नाव. गाव सामान्य नाम. मुंबई विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मिश्र वाक्य ओळखा. बघा 4 वाक्य आहेत. मिश्र वाक्य ओळखा. ज्या वाक्यामध्ये बघा जर तर आलेला असतो ते वाक्य कोणतं असतो? जेव्हा तेव्हा. जर तर, जर ढग आले तर पाऊस येईल. मग हे वाक्य कोणतं असेल? मिश्र वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले. बघा विषय क्रमांक पुढचा, चहा पाणी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? चहा पाणी. बघा सर्वांनी सांगायचे चहा पाणी या शब्दामध्ये कोणता असेल? समाहार द्वंद्व समास आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? अमृतानुभव. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव या ग्रंथाची त्यांनी रचना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पक्षी कोणता असेल? पक्षी. काया म्हणजे काय असतो? काया म्हणजे शरीर. बघा विहंग म्हणजे पक्षी असतो. बघा विहंग, विहंग म्हणजे पक्षी. तर पक्षी त्या ठिकाणी विहंग या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3. आम्रत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आम्रत, आम्रतचा विरुद्धार्थी विष यायला पाहिजे पहा. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. दुःखाच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास, दुःखाच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.